भाग्याचा उदय ते जोडे संत पाय, येथोनी अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा। होई बळकट माझ्या मना रे तू धीट, येथोनी अनुठवी माथा मरणा वाचोनी सर्वथा। तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी, येथोनी अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझे चरण संततिया, त्यांच्या कृपाने वर्णानामर्थ संघानां रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय दिहितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलत्कुण्डलम्बुसुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं। मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ती। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी। प्रभु सुदशरथ अजिर बिहारी, प्रभु दशरथ अजिर बिहारी। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। भाग्याचा उदय ते जोडे संत पाय, येथोनी अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा। महान भगवत भक्त, ऐश्वर्य संपन्न जीवनाचा वारसा। थोडा इको कमी कर, ट्रबल ठेव, बेस ठेव, इको कमी कर थोडा। आपल्या कथेसारखं राहू दे मस्त। ऐश्वर्य संपन्न जीवनाचा वारसा, ज्यांनी स्वतः जपला आणि ती परंपरा आजही तो वारसा जपत आहे। ती परंपरा आजही तो वारसा जपत आहे, असे संत भगवान बाबा आणि वैराग्याचा महामेरू असणारे संत वामन भाऊ बाबांच्या पुण्यस्मरणाच्या औचित्याने संपन्न होत असणारा हा उत्सव। आणि या उत्सवामध्ये आज 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा
माझ्याकडे आलेली आहे. इथं बऱ्याच गोष्टी अशा हळूहळू पालटत गेल्या, मग अशा आलटून पालटून होत गेल्या. पहिले संकेतचा फोन आला, म्हणे महाराज बाबा 20 तारखेला येणार आहे, तुमचं 20 तारखेला कीर्तन द्या. ठीक आहे, तू म्हणशील तेव्हा. मग अजून फोन आला, म्हणे बाबा कथाच द्या ना, कथाच द्या. म्हणजे तुमच्या सगळीकडे कथा होतात आणि अजून आपल्या इथं झाली नाही. 12 वर्षाचं तपपूर्ती होत आहे, पण कथा अजून झाली नाही. मग मी त्याला म्हटलं ती रिझर्व होती या वर्षीसाठी कदाचित. बाबां भाऊंची इच्छा असेल की मग 12व्या वर्षी तो योग आला पाहिजे, म्हणून ती रिझर्व असेल. मग कथेचा योग ठरला. आणि योगायोग बघा किती सुंदर आहे. भाऊंची आणि बाबांची पुण्यतिथी दरवर्षी आपण साजरी करतो. आणि या पुण्यस्मरणाच्याच योगायोगामध्ये मी हे 2-3 दिवसापासून पाहून राहिलो. मला आता लक्षात येऊन राहिलो, पहिले इतकं लक्षात येत नव्हतं. आजचा आकडा 1,63,00,000 रुपये. हे आकडे पाहिले का वाकडे होतात लोक. ते कसं काय चालते? 4 दिवसात 4 कोटीच्या वर गेलं ना. हे रोज जर फिरले तर पैसे किती जमा होतील? विठाला विठाला. आमच्यासारखे असते तर असंच केलं असतं. काय कीर्तन करायचं काम नाही, काही करायचं काम नाही, इतकं वारच. पण हे त्याचं नाही आहे. हे त्यांनी त्यांचं जे जीवन बनवलेलं आहे. आणि आपली बाबांची गादी मोठी ऐश्वर्य संपन्न आहे. माणूसही असा निवडला ना गादीनं. मग मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, जिथं पुण्य पोचलं जाते ना तिथं चुकीच्या घटना घडत नाहीत. ते बाबाचं पुण्य आजही काम करून राहिलं. हे पुण्य काम नाही करत बरं. बऱ्याच ठिकाणी धुपट लवकर निघते. बऱ्याच ठिकाणी काही बातम्या पाहिल्यानंतर, हे पाहिल्यानंतर विचार पडतो की अरे हे काय पाहायला मिळून राहिलं. पण त्या बाबांचं पुण्य आहे की त्या परंपरेमध्ये आज जवळपास 60 वर्षाचा कालावधी संपत आलेला आहे. पण 60 वर्षाचा कालावधी संपत असताना मला कष्ट किती आहे, किती कष्ट आहे. आणि आपल्याला ऐकण्यामध्ये सोपं जाते. बाबांना जेव्हा नारायणगडावरून काढून दिलं ना, 4000 लोक गेले होते. आणि 4000 लोकांनी विचार केला होता कपडे फाडून काढून द्यायचे इथून, कपडे फाडून द्यायचं. पण तेही बाबा होते. संसारात जसा माणूस हुशार लागतो ना, परमार्थात ते हुशारच लागतो बरं. काही लोकांचा असा एक नियम असतो का साधं सुधं राव. मग लोकही म्हणतात या महाराजासारखा महाराज नाही, जमिनीवरच बसते. यांना ती सोय, त्यांची सोय करायची गरज नाही पडून राहिली, म्हणून यांना तो साधा वाटून राहिला. या आपण आपलं कर्तव्य विसरून राहिलो. मीही पहिले असं करत होतो संकेत. मी कुठेही जेवायचो, पात्रात जेवायचो, हे करायचं ते करायचो. पण ते म्हणलं हे लोक तर आता गटारावर बसवतील. म्हणजे जितकी सूट दिली तितके माणसं. आणि माणसाचा एक स्वभाव आहे, नीट आहे का बरं, माणसाला खरं बोलणारे पटत नाही, बरे बोलणारे पटतात. आणि बरं बोलणारे आपलं चांगलं करत नाही, खरं बोलणारे आपलं चांगलं करतात. हे बऱ्याच जणाला पटत नाही. माझ्या विषयाकडे लक्ष द्या बरं, माझ्या इकडे लक्ष द्या. बऱ्याच जणाला पटत नाही. मग हे पटत का नाही? इथं काम जे आहे ना ते मन करते. तुम्हाला कीर्तन आवडते की समजते? तू म्हणसाल महाराज काय करून राहिले. आपल्याला कीर्तन आवडते, समजते की नाही हा मोठा प्रश्न आहे. कोणाची आवड वेगळी असते. बरं आपल्याला काय आवडतं याच्यात आपण स्वतंत्र आहोत. ते संप्रदायाला धरून आहे नाही आहे याच्यामध्ये काही घेणं नाही. जो कीर्तनकार म्हणते माझ्या बायकोनं माझा दात तोडला, तेही आपल्याला आवडते ना. बरं तुकाराम महाराज म्हणतात धी कशी नेते बाईले आधीनं.
बाईच्या अधीन असणारं जे जीवन आहे ते धिक जीवन आहे. आणि असं धिक जीवन ज्याचं आहे तो कीर्तनाच्या व्यासपीठावरून सांगते ना आपल्याला ते आवडते. नीट आहे का? काळजीपूर्वक आहे का? आवडणं हा स्वभाव मनाचा आहे आणि समजणं हा स्वभाव बुद्धीचा आहे. विठ्ठला विठ्ठला सोपं करून सांगू का? आवडणं हा स्वभाव मनाचा आहे आणि समजणं हा स्वभाव बुद्धीचा आहे. आणि मनाला काय आवडावं याची काही आपण कल्पना करू शकत नाही. त्याला वातावरण कोणतं भेटते. भागवतामध्ये खूप सुंदर आहे. हिरण्यकश्यपूची आवड वेगळी होती, तो राक्षस बनला. त्याच्या पोराची आवड वेगळी होती, तो भक्त बनला. आणि प्रल्हादाचा पोरगा विरोचन नास्तिक शास्त्राचा दर्शक बनला. आणि त्याचा पोरगा बली, त्याच्या इथं वामन भगवान भीक मागतात. हे असं कसं काय होते? बऱ्याच कीर्तनकाराची पोरं दारू पितात आणि बऱ्याच दारू पिणाराची पोरं कीर्तनकार होतात. विठ्ठला विठ्ठला इथे काहीही विचार करता येण्यासारखा नाही आहे. आणि या अभंगामध्ये फार वैशिष्ट्य आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मनासोबत संवाद केला आहे. आणि परमार्थामध्ये मनानं सहकार्य केलं तर बरं आहे. कारण की या मनाची मोठी विचित्र परिस्थिती आहे. संतांचे वाक्य आहे, हा मन जो आहे ना हा राजा आहे. मनुराजा एक देह पुरी म्हणून इंद्रियांचा राजा. त्याचप्रमाणे दोघांचा अर्थ सारखाच आहे. फक्त याच्यातला मुख्य विषय आहे तेने कृपा केली आम्हावरी गा. ज्याच्यावर मन कृपा करते त्याचं जीवन यशस्वी होते. तुकाराम महाराजांचा एक फार गोड अभंग आहे. मी एकदा केलं होतं घोबडीला कीर्तन त्या अभंगावर. बर्वे माझ्या केले म्हणे पंथे येणे निघाले, अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापी. माझ्या मनानं बरं केलं. बरं कोणाकोणाचं मन बरं करत नाही. आणि मनानुसार जगणारा वर्ग फार मोठा आहे. परदेशामध्ये चर्चा चालू होती. अमेरिकेवाले म्हणाले आमच्या इकडं गाड्या ज्या आहेत त्या उजव्या बाजूने चालतात. ब्रिटनवाले म्हणाले आमच्या इथं गाड्या ज्या आहेत त्या डाव्या बाजूने चालतात. भारतातला एक जण होता, त्याला विचारलं तुमच्या इथं कुठं चालतात? ते म्हणे आमच्या इथं समोरचा कसा चालत येते त्याच्यावर डिपेंड आहे. मग आता तो गाडी कशी चालवतो? तो नियमानुसार नाही चालवत, मनानुसार चालवतो. तो नियमानुसार नाही चालत. आणि मन मोठं विचित्र आहे. मी त्या दिवशी बसून होतो रथामध्ये. आता मला काही काम नव्हतं, मी ऑब्झर्वेशन करत होतो. तर एक पोरग त्याचा मोबाईल कानात दबून
त्याच्या मांग भवानी, आणि ते तेवढ्या गर्दीतनी इकडे तिकडे गाडी टाकून राहिला होता. त्याला 4 जण आवाज देत होता, अरे थांब, अरे थांब, अरे थांब. पण असे थांबत नसतात. ते मायबापाले नाही थांबले तर तुमचं ऐकत. बरेच मायबाप मला म्हणतात, महाराज घेऊन जा ना तुमच्या संग. नाही, तुला ऐकलं नाही, मी काय दिवालो. मन हा मोठा विचित्र प्रकार आहे. तुकाराम महाराजांचं अजूनही एक प्रमाण आहे. काय काय करी तो या मना, परी नाही के नारायणा, करू नये त्याची करू विवंचना, नेऊ पतना आदरेने, नेऊ पतना. ऐकत नाही. आणि मन ज्यांचं ऐकत नाही, आता हा एक वेगळा विषय आहे. काही लोक मनाच्या मागे जातात, काहींना वाटते मन आमच्या मागे गेलं पाहिजे. काही मनाच्या मागे जातात, काहींना वाटते मन आमच्या मागे गेलं पाहिजे. हे मन नेमकं करते काय हे बऱ्याच मानवाला कळत नाही. नेमकं काय करते. आणि मग संतांनी याचं फार मोठं विश्लेषण केलं. आणि म्हणून तुम्ही बघा, मन आवड जोपासते, बुद्धी निश्चय करते. मन संकल्प विकल्प तयार करते, बुद्धी निश्चय करते. आणि बुद्धीनं निश्चय केला तो व्यक्ती चांगला आहे. हरिबुद्धी जपे नर तो दुर्लभ, वाचवे सुलभ. हरिपाठामध्ये वर्णन आलेलं आहे. पण या गोष्टी लगेच कळत नाहीत. आपण ही प्रमाण बघितली. मग आता तुम्हाला अनुकूल असं एक प्रमाण बोलतो ना, मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बडा न कोई. तोरा मन दर्पण कहलाय गाणं आपण ऐकलेलं आहे. मन देवता आहे. हे मन देवता आहे. ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आलेली आहे. हे मन तू हेची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. पण हे चांगल्या चांगल्यांना आवरत नाही. काय करू मन अनावर, काय करू मन अनावर, काय करू मन अनावर, काय करू मन अनावर. माझे मन कळो आपल्याला काय दुसऱ्याचं दिसते, आपलं कुठं दिसते. पण हे मन जे आहे ना, हे मन मोठी अडचण करते. आणि मग मनाची आवड निवड हा विषय फार वेगळा आहे. त्याला काय आवडावं हे ज्याचं त्यानं ठरवावं. कोणी कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज करते, कोणी अभ्यास करते. जे कॉलेज करते ते काय दिवे लावतात माहित आहे, अभ्यास करतात ते मोठ्या नोकरीवर जातात. बरं, अजूनही लोकांच्या लक्षात येऊन नाही राहिलं कोणाच्या हे अलग अलग कट करतात ते. मी ते नवीन नवीन पाहणं सुरू केली. ते इकडलं भादरलं, इकडलं भादरलं, ते वर तर गुच्छा ठेवते. मी एक आमच्या गावातल्या पोराला म्हणलं, मी करू का रे असं, मला बरं दिसल का. मला माहित आहे हे तसे ऐकत नाही, हे असे भादरा लागते. काय करते त्याचं नेम नाही. बरं, पैसे जास्त लागतात, दिसत चांगले नाही.
आपल्या गावातला माली 50 रुपयात चांगले केस करून देते, हे 500 खर्च करते आणि चित्र दिसते. बरं हे कोण शिकवलं याले? त्याचं आजूबाजूचं वातावरण जे आहे ना, त्या वातावरणानं त्याच्या मनावर प्रभाव पाडला. आपण कोणत्या वातावरणात राहतो हा फार महत्वाचा विषय आहे. चांगल्या वातावरणात चांगले संस्कार दिसतात. हॉटेलात बसल्यानंतर अभंग थोडी येतात. बरं, एक मोठी अडचण तुम्ही लक्षात घ्या ना, माणसाचं मनच हे सगळं ठरवत राहते. हे सगळं ठरवत राहते. माझा एक मित्र होता संपत दादा, मला म्हणे 150 रुपये कटची चहा पिलो. 150 रुपये कट चांगली गोष्ट आहे. आता मला सांगा 150 रुपये कट म्हणजे काय? त्याच्यात काय टाकलं असेल? दूध असेल, पाणी न टाकता टाकलं असेल. नुसत्या कोऱ्या दुधाची चहा चांगली नाही लागत, थोडंसं पाणी पाहिजेच त्याच्यात. ती बासुंदी होते ना, थोडंसं पाणी पाहिजे. मग आता काय टाकलं असेल? दूध टाकलं असेल, पत्ती टाकली असेल, पत्ती थोडी महागवाली असेल, साखर टाकली असेल तर बनारसी साखर टाकली असेल महागवाली, पण तरी 150 रुपये कट चहा होते का? त्याच्या मनानं विचार केलेला आहे, मी काहीतरी वेगळं केलं, पैसेही गेले, काय भेटलं? हे बाहेर खाणारे जे आहेत, काही लोक चहा पिणारे असतात, म्हणजे घरी चहा पिलं की मजाच येत नाही, बाहेर प्यावं लागते. बरं, बाहेर काय वेगळं असते? घरी आपल्या घरी मस्त बिचारे बनवून देते, घरच्या आवडीनं देतात, प्रेमानं देतात. बाहेर काय आहे? बाहेर एकच फायदा आहे, त्या कपाले कमीत कमी 100-150 लोकांचे तोंड लागलेलं असते, सर्व धर्म संभाव. बाकी काय असते बाहेर? आणि मग बाहेर चांगलं लागते हे कोण शिकवलं? विशाल महाराज बडे ना. कोण शिकवलं सांगा ना. बऱ्याच लोकांना घरचं अन्न चांगलं वाटत नाही, त्याने 7 दिवसात एकदा बाहेर जाऊन चरास लागते. बाहेर जाऊन एक वेळा तिची चरण्याची इच्छा होते. हे का होते? मी वेगळ्या पद्धतीनं सांगतो बरं. मी शेवाळे महाराज, मी 8 वर्ष यवतमाळला कॉलेज केलं. मी 8 वर्षात यवतमाळला एकही वेळेस हॉटेलात जेवायला नाही गेलो. तेव्हा काही असं काही धोतर वगैरे थोडी घालत होतो. तेव्हा तुम्ही मला पाहायला पाहिजे होतं. तेव्हा थोडी हे होतो, मी कॉलेजचा विद्यार्थी, माझ्या पद्धतीनं राहायचो. पण मी 8 वर्षात एकदाही जेवायला नाही गेलो. एकदा दवाखान्यात माझ्या काकाला मुलगा झाला, तेव्हा त्यांनी मला त्या सुख करतात जेवायला नेलं होतं. जे बाहेर जेवत नाही असा अर्थ करू नका बरं. परिस्थिती आल्यावर करतो, नाही तर उद्या एखाद्या दिसलं, महाराज तुम्ही तर मोठ्या गोष्टी सांगून राहिलेत कीर्तना, जवळ असण्याचा हाही घाटा आहे ना. विठ्ठला मनानं बघा. मीही मुलांसोबत राहत असताना मलाही वाटत होतं की आपणही गेलो पाहिजे, पण मी त्या मनाला विचार केला, नाही, आपल्या आजोबांना आपल्या गळ्यात तुळशीची माळ घातली, चुकीच्या जागेवर खाणं पिणं आपल्यासाठी योग्य नाही. त्या मनानं ते ऐकलं, म्हणून कदाचित इथं उभं राहता आलं असतं ना, नाही तर असंच चाललो असतो कुठे. हा विषय फार महत्वाचा आहे. आणि हे मन जे आहे ना, हे मन इकडं तिकडं का फिरते, तर ते चंचल आहे. पण याच्यात सगळ्यात मोठं एक वैशिष्ट्य आहे, हे मन चंचल जरी असलं पण हे नपुंसक आहे. शास्त्र वेदांताच्या दृष्टीमध्ये हे मन नपुंसक आहे, त्याला स्वतःची सत्ता नाही आहे. तो संकल्प विकल्प तयार करतो, आणि संकल्प विकल्प तयार केल्यानंतर याचं मोठं विचित्र काम आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू करा, आपल्या ह्याच्यात ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू केलात, मग काय जरा अवघड जाते. आपण गाथा वाचू, त्याने ते गाथा नसते वाचायचा, ज्ञानेश्वरीतून बाहेर काढायचं असतं. मग गाथेत गेल्यावर अजून दुसरीकडे जाते. आणि आताचे कीर्तनकार कथाकार तर दुसरंच पाहतात. ही गाथा ज्ञानेश्वरी नाही. गाणे कोणते चालतील, गाणे कोणते चालतील
मी तुम्हाला कथा यावर्षी याच्यासाठी दिलो की थोडीशी कथा कशी असली पाहिजे याचं जर असं ट्रायलही द्यायचं होतं. मला विचार पडतो हो कथा ऐकायची आणि काय कीर्तन ऐकायचे. बरं भगवान बाबाच्या आणि वामन भाऊच्या परंपरेचे आहो, पण शास्त्रीजींचं कीर्तन युट्यूबवर येण्याकरता लोक वाट पाहतात. असे ज्यांच्या कीर्तनाची लोक वाट पाहतात आणि आपण वाट लावणाऱ्याचे कीर्तन ऐकतो. कोणाचं ऐकतो आपण. म्हणून यावर्षी यांनी चांगलं केलं. मला योग आला, 2 दिवस नाही येऊ शकलो. माझी अडचण झाली थोडीशी, जिभेला फोड आला. मला बोलतानाही अडचण आहे सध्या, पण भगवान बाबा करून देतील. हे संकल्प विकल्प करणारं मन, मनोरथाच्या उतरंडी रचणारं मन ज्ञानेश्वरीच्या भाषेमध्ये. हे जे मन आहे ना, या मनाला स्थिर करायचं आहे. तुकोबारांचे खूप अभंग आहेत. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. सगळ्या गोष्टीला जर हे, आणि मी त्या दिवशी भागवतामध्ये बोलून जात असताना देवहूती आणि कपिलांच्या संवादामध्ये तुम्हाला सांगितलं असेल. आणि सगळ्या संतांचं वैशिष्ट्य हे आहे, सगळे संत मनासोबत संवाद करतात. गोस्वामी तुलसीदास महाराजांनी रामकथा का केली याचं एक कारण त्यांनी सांगितलं. भाषाबद्ध करऊ मै सोयी, मोरे मन प्रबोध जेहि होई, मोरे मन प्रबोध जेहि होई, भाषाबद्ध करऊ मै सोयी. मी रामायण भाषाबद्ध केलं ते एकाच गोष्टी करता केलं. कशा करता? मोरे मन प्रबोध जेहि होई. मग हे जे ढिसाळ झालेलं मन आहे, हे असं इकडं तिकडं चंचल झालेलं मन जे आहे, त्या मनाला जर तुम्हाला ताकद द्यायची असेल आणि नंतर ते मन बुद्धीमध्ये कन्वर्ट होते, पण त्याच्यासाठी काय करावं लागते? त्याला बळकट करावं लागते. 3ऱ्या चरणात होई रे बळकट, संवाद करताना बोलतात, हे मना होई बळकट. माझ्या मना तुरे धीट, तू धीट बन, ताकदवान बन. आणि परमार्थ हा ताकदवानाचा आहे, बलहीनाचा परमार्थ नाही आहे. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यात. नुसतं काही चांगलं बोलल्यानं हा आत्मा प्राप्त होत नाही आणि बलहीनाला हा प्राप्त होत नाही. आपल्या परंपराला कलंक लागू नये
आपली परंपरा टिकावी याच्याकरता शरीराचा अंग कापण्याकरता ताकद लागते. लोक बेश्रम झालेले आहेत. आमच्याकडे एका 70 वर्षाच्या माणसानं चुकीचं काम केलं आणि 2च दिवसानं सगळं माहीत पडलं तरी कीर्तनाला गेला. आणि तो मला सांगत होता कपडे कसे घातले पाहिजे. विठ्ठला विठ्ठला बोंबलायचं, आम्हाला काय घेणं देणं आहे. बोंबलत राहा. मी जॅकेट घातलं ना तर माझं जॅकेट त्याला तिथं दिसे कुठच्याही कीर्तनात. आजचे पोरं जॅकेटच घालते. अरे पण जॅकेटच घालते ना, तो सारखे कुठे डोकं तर नाही घालत. 70व्या वर्षामध्ये अशी अक्कल जर सुचत असल तर जीव द्या डोबऱ्यात जाऊन. शास्त्री बाबांनी एक व्याख्या सांगितली होती. बाबा कोणाला म्हणायचं? ज्याचा आहे इंद्रियावर ताबा त्यालेच म्हणाव बाबा. ज्याची बायकोही ऐकत नाही त्याले जे म्हणत असन बाबा तर त्याले नदीच्या डोबऱ्यात नेऊन दाबा. विठ्ठला विठ्ठला बरोबर. कशावर टीका करावी याचाही नेम नाही. माझ्या हातात माळ होती ना महाराज, कल्याण महाराज. माळ हातात असली म्हणजे जॉब थोडी करत असते. मी एकदा म्हटलं होतं मला कंगवा तेच वापरते ज्याला केस असते. टकला माणूस थोडी कंगवा वापरते. हे काय शोकेस आहे काय का? मला दाखवायचं आहे मी खूप जप करतो म्हणून. ती सवय पडली. मला 2 गोष्टी सोबत पाहिजे. एक कंगवा पाहिजे खिशात आणि एक हातात माळ पाहिजे. नाही तर मला करमत नाही. सवय पडली ती आता वापरायची. त्याला काही इलाज आहे. पैसे नसतात माझ्या खिशात काम पडलं तर. काही कामच नाही ना. चहा नाही. आणि अजून मी टीका करतो असं समजू नका बरं. ही मंडळी नाही समजणार. तुमचा काही नेम नाही. मी टीका करून राहिलोय असा अर्थ काढू नका. मी त्यांच्यावर बोलावं इतके ते मोठे नाही हे मलाही माहित आहे. मी त्यांच्यावर बोलावं इतके ते मोठे नाही. मला बोलण्याकरता खूप मोठे मोठे आहे. मोठ्यावर बोललो तर माणूस मोठा होतो. लहानाचं थोडी सांगायचं इथं. स्वतः तंबाखू खाणारा माणूस, स्वतः विषयात गुरफटलेला माणूस एका ब्रह्मचार्याला ज्ञान शिकवतो. हे कलियुग आहे. आणि लोकही ऐकतात. नाही महाराजले समजायला पाहिजे, लुंगी घालायला नाही पाहिजे. बोंबलत राहा. काही घेण देण नाही. मी चांगल्याच्या तोंडाले फेस आणला. घेणं देणंच नाही ना. घेसान तर घ्या तारीख, नाही घेसान तर नका घेऊन. ज्ञानेश्वरी गाथा जिंदाबाद. तुमच्या भरोशावर थोडी आहे. संतांच्या जवळ संत तुम्हाला बळकट करतात. संत बळकट करतात. जे येऊन गेले, एवढं मोठं संकट गडावर आल्यानंतरही त्यांनी त्यांच्या मनाला बळकट केलं होतं. म्हणून आज गड दिसून राहिला आपल्याला. एखादा असता तर विचार पडला असता. म्हणून मी मघा जे बोललो ना, साधू इतका सरळ असून चालत नाही आता आजच्या काळात. त्याला धोतर वर करता आलं पाहिजे. मी बऱ्याच जणांना म्हणत असतो माझ्या धोतरावर जाऊ नका. मी जेव्हा हॉटेलात बसायचो ना तेव्हा दर 2 दिवसांनी एकाची ओरेलिंग करत होतो. आमच्याकडे ओरेलिंग म्हणतात त्याला. ज्यानं त्रास दिला त्याला सुतायची करायची त्याची. दर 2 दिवसांनी एकाला मारत होतो मी. महाराज विठ्ठला विठ्ठला तुमच्यासाठी कीर्तन करायचं आहे, यांच्यासाठी करायचं आहे ना. मन बळकट करण्याकरता. आणि हे मन बुद्धी चित्त अहंकार एकच आहे. अंतःकरण चतुष्टय त्याला म्हटलं जाते. पण मन जेव्हा संकल्प विकल्प करते आणि ते जेव्हा निश्चय दृढ करते तेव्हा ती बुद्धी होते. चिंतन जेव्हा करते तेव्हा ती चित्त होते. आणि बघा चिंतन करणारं मन आहे
आणि चिंता करणारही मनच आहे. एखादी अडचण आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर मन जेव्हा नकारार्थी चिंतन करते, नकारार्थी विचार करते, तेव्हा ते चिंता असते. पण एखादा प्रसंग आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर, एखादी समस्या आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर त्या समस्येतून सुटण्याच्या दृष्टीनं जो विचार केला जातो ते चिंतन आहे. त्याच समस्येकरता नैराश्य घेण्याचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा ती चिंता आहे. मन बळकट झालं तुमचं, ती बुद्धी बनते आणि बुद्धी निश्चय दृढ करते. तुकाराम महाराजांचा संकल्प दृढ आहे. संकल्प तो नाही दूजा, दूजा संकल्प तो नाही दूजा, नाही दूजा संकल्प तो नाही दूजा, संकल्प तो नाही दूजा, संकल्प तो नाही दूजा, संकल्प नाही दूजा, संकल्प तो नाही दूजा, संकल्प तो नाही दूजा. महाराजा विनतो, महाराजा विनतो, संकल्प तो नाही दूजा, दूजा दूजा संकल्प तो नाही दूजा. महाराजा विनतो, संकल्प नाही दूजा. तुकाराम महाराज म्हणतात, मी दुसरा संकल्प केला नाही, निश्चय दृढ केला आणि दृढ निश्चय करून बस एकच आहे, पांडुरंग ध्यानी. आणि म्हणून तुकोबाराय मोठे आहेत. आज 450 वर्षानंतर त्यांचे अभंग घेतो आणि आजही त्या अभंगाला किंमत आहे, अर्थ आहे. बरं, या अभंगाचे अर्थ सांगता सांगता बऱ्याच जणांनी अर्थ जमा केला. या अभंगाचा अर्थ सांगता सांगता बऱ्याच जणांनी अर्थ जमा केला, पण त्यांना तो अर्थच भेटला, परमार्थ भेटला नाही. आणि ज्यांनी त्या शब्दातला भाव जोडला ते मोठे झाले, त्यांनी देव मिळवला. हे ओवी आणि अभंग जे आहेत ना फार चांगले आहेत. तुम्हाला बळकट करण्याकरता ओवी आणि अभंग उपयोगाचे आहेत, दुसरं काही नाही. मी एकदा ओवी शब्दाची अर्थात व्याख्या केली होती महाराज. मी केली म्हणजे अभ्यासातूनच केली, पण दुसरीकडे कुठं नव्हती. त्याचं ते पेटेंट म्हणतात ना, पेटेंट, ते पेटेंट माझ्याकडे येईल. ओ वी, ओ म्हणजे ओळख, वी म्हणजे विसर. जी आपल्याला आपली ओळख करून देते आणि ओळख करून दिल्यानंतर विसर पडू देत नाही, ती ज्ञानोबारायांची ओवी आहे. आपण कोण आहोत याच्याकरता तर परमार्थ आहे. अजून वेगळी व्याख्या सांगतो तुम्हाला. ओ म्हणजे ओढ, वी म्हणजे विवेक, विवेकाची ओढ निर्माण करणारे शब्द म्हणजे ओवी. मला माहित आहे तुमच्या डोक्याच्या वर आहे थोडं. विठ्ठला विठ्ठला. पण मी प्रमाणाने बोलतो. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. जी विवेकाची भाषा नेनती, वैराग्याची शिवन देखिती, ते मूर्ख केवी पाविती, मज ईश्वरा ते. संत कोण आहे? त्यांच्यापाशी विवेक आहे. ज्यांच्याकडे विवेक आहे आणि विवेक जे देतात तेच संत आहे ना. परमार्थानं विवेक येतो. कसं बसावं, कुठं बसावं, कसं बोलावं. काही लोकांमध्ये नाही ना. रस्त्याने जाते, महाराज कुठे चालले? चाललो जेवाले. हा विवेक नसते ना. ठीक आहे, पण हा विवेक तयार कुठं होतो? चांगल्या संगतीत हा विवेक तयार होतो, दुसरीकडे नाही मिळत. सत्संग कशा करताय? बिनु सत्संग विवेक न. बरेच वेळा ही सगळी मंडळी मी यांना म्हणतो माझ्यासोबत बसाय, बसतच नाही. का नाही बसत? ते माझा आदर करतात. बरं, हा आदर करतात, माझ्यासोबत बसण्याच्या योग्यतेचे आहे ना. आणि एक पोरगा आलता आमच्या सोबत,
ती मांडीवरच आत घेऊन बसल्यासारखा बसले. बसणं किंवा नाही बसणं हा वेगळा विषय आहे, पण त्यांचे संस्कार, ते ज्या वातावरणात राहिले ना, ते संस्कार ते शिकवतात. मी त्याला त्या दिवशी म्हटलं, संकेत आला, तो खाली बसला. अरे म्हटलं वर बसणं नाही, म्हणे बाबा मी खाली बसतो. हे भगवान गडावर राहण्याची ओढ जी आहे ना, त्यानं दिलेला विवेक आहे आणि त्याचा संकेत आहे तो. मला स्तुती करायचं कारण नाही बरं कोणाचं. मी फर्स्ट टाइम संकेत पहिल्यांदा इतक्या लोकांची नावं या वर्षी घेतली. फर्स्ट टाइम. ते कदाचित भगवान बाबांनी मला घ्यायला लावली असते. ते बाबांनी मला सांगितलं नाही, मी कधीच नावं घेत नाही लोकांची, सहसा घेत नाही. पण ते गडासाठी, माऊलीच्या मंदिरासाठी तर रक्त पडलं तर चालेल होतं तोंडातून. काय त्याच्यासाठी, काही कोणाच्या स्वार्थासाठी नाही. माझा काही स्वार्थ नाही आहे. मी हे आत्मप्रौढी किंवा याच्यासाठी नाही सांगत, आत्मनिवेदन म्हणून सांगतो. 19 वर्ष झाले, पण आजपर्यंत कोणालाही मी म्हटलं नाही की माझी तारीख घ्या. येईल तेव्हा भगवंताची सेवा करायची, नाही येईल तेव्हा आपण अभ्यास करायचा. मनाला ही सवय लावलेली आहे, मन बळकट झाल्यानंतर फायदा आहे. ओ म्हणजे ओढ, विवेकाची ओढ. ओढ म्हणजे विश्रामाची ओढ. ओढ म्हणजे कशाची ओढ? विकासाची ओढ. ती म्हणजे ओवी. अभंग कशाला म्हणायचे? हे बळकट करतात बरं. आज मी जे बोलू शकून राहिलो, मला ओवी आणि अभंगाने दिलेलं आहे. 19 वर्षाचं आयुष्य मी गाथा ज्ञानेश्वरीला दिलं. ते गाथा ज्ञानेश्वरी मला ही ताकद देतात. माझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही आहे. प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो ना, स्वर्गामधून काही वेगळा देह घेऊन येऊन राहिला का तो? त्याला ते वातावरण तयार करते, आणि आपण कोणत्या वातावरणात राहायचं हे आपण ठरवलं पाहिजे. साधू संतांच्या घरातलं वातावरण वेगळं असते. देव जिथं जाण्याकरता या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तिथचे जे चेतना आहे, तिथचे जे गुणसूत्र आहेत ना, ते काम वेगळं करतात. मला आयुष्यामध्ये कधी भीती वाटली नाही, फक्त एकदा वाटली होती. मी ठाण्याला कीर्तनाला गेलो होतो. बाबांच्याच पुण्यतिथी निमित्त कीर्तन होतं आणि कीर्तनाला गेलो. माझे नातेवाईक राहतात तिथं, पण ते आता म्हणायलाच आहे म्हणा, नातेवाईक काही कामाची नाही. आपले नातेवाईक म्हणजे वारकरी, गेले का जे खाणारे काय कामाचे, कोणतेही असले तर काय करावं, आपले घेणं नाही देणं नाही. पण आता ते संबंध असल्यामुळे जावं लागलं. एकादशीचा दिवस होता, माझं मौन होतं आणि मी सकाळीच उठलो नेहमीच्या सवयीप्रमाणे. नेहमीच उठतो असं नाही बरं, कधी कधी, नाही तर उद्या येसान पाहिले. विनोदाची ओढ असली पाहिजे बरं. मी बसलो तिथं, पूजा करत बसलो. पहिले मी पूजा करायचो, आता मी ती बंद करून टाकलं. आता फक्त मी गाथा ज्ञानेश्वरी वाचतो. बंद करून टाकलं, आता काही करत नाही, फक्त गाथा ज्ञानेश्वरीच वाचतो. आता ती पूजाही बंद करून टाकली आता. आणि बसल्यानंतर तिथे एक जर्मनचं कोणतं तरी कुत्रं होतं त्यांच्या घरी. तर त्यांनी मला आदल्याच दिवशी सांगितलं होतं का हे म्हणे माणसाला फाडू शकतो, आणि मी नवीन तिचा आणि बोलता येत नाही. तेव्हा थोडासा कर्मठ होतो, नाही आता बोलायचंच नाही, आवाज नाही दिला कोणाला, बसलो. पण तेव्हा मनामध्ये थोडीशी भीती वाटली होती. थोडंसं मन जे आहे ना, ते कमजोर झालं होतं. म्हटलं अरे आता हे आपला काम करते. लगेच पांडुरंगाला म्हणलं, देवा आजपर्यंत प्रामाणिक सेवा केली, कोणाचा 1 रुपया खाल्ला नाही, फसवणूक केली नाही, कधी लबाडी केली नाही, दुसरी जास्त पैशाची तारीख भेटत होती म्हणून कमी पैशाची रद्द केली नाही, आणि इतकं सगळं चांगलं केल्यानंतरही हे माणसं फाडणारं कुत्र माझ्यासमोर. हे कशाला ठेवलं माझ्या पुढं तू? पण खरं सांगतो तुम्हाला, त्यानं मला हातही लावला नाही. त्यानं वास घेतला
आणि तो निघून गेला. मग ते आल्यानंतर मी त्यांना दुसऱ्या दिवशी म्हटलं ते सकाळीच आलं होतं, तुला काहीच नाही केलं म्हणे. म्हटलं नाही, काहीच नाही केलं. काय माहित कसं काय नाही केलं. मन बळकट झालेलं होतं. एक विश्वास वाटत होता की इतक्या प्रामाणिकपणानं आम्ही भजन केलं तर तो वाचवल ना. हे ओवी शिकवते, हे अभंग शिकवतात. अभंगाची व्याख्या केली होती मी संख्येत, पहा पट्टे का. अभंग, अ म्हणजे जे तुमच्या जीवनामध्ये अनुकूलता निर्माण करतात. कोणतीही परिस्थिती हो, अनुकूलता निर्माण करतात. आणि दुसरा एक अचा अर्थ, अडचण येऊ देत नाहीत. अभंग परमार्थामध्ये अडचण येऊ देत नाहीत. अभंग अनुकूलता निर्माण करतात. तुकोबारांच्या जीवनाचं उदाहरण आहे. दुष्काळ पडला, प्रतिकूलता होती, पण तुकाराम महाराजांनी अनुकूल समजलं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. दुष्काळात पिढा गेली, हरिया दुष्काळात पिढा दुष्काळ पडला, पण ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची पारायण केलेली होती. अभंगाचे शब्द कानामध्ये गुंजत होते. त्या दुष्काळाला सुद्धा म्हणतात बरं झालं. दुष्काळाला सुद्धा म्हणतात बरं झालं. आणि इथं कीर्तन बरं झालं तरी लोक नाकं मुरडतात. कुठं परमार्थ. मी एकदा म्हटलं होतं शास्त्री बाबांना, बाबा कीर्तन चांगल्या याच्यात तर देत जा तुम्ही. ते मला वारकरी राहिलेच कुठं ऐकायला, कोणाला सांगायचं. तेव्हा मला वाटायचं की हे थोडस यांची चूक होते. ठीक आहे ना, आपल्या बुद्धीनुसार. तेव्हा मला वाटायचं चूक होते, आणि ही खरी परिस्थिती आहे ना. आता मीही कार्यक्रम घेत असताना विचारतो, म्हणलं लोक असतात ना, काही काही गावाला तर मला नेऊन बसवलं, तिथं कोणीच नव्हतं. मी कीर्तन तसंही चांगलं करेल, लोकांसाठी कीर्तन आहे असं नाही, पण मग इतकं सगळं केल्यानंतर मग मी घरी बसून बोलतो ना, घरी बसून बोलतो आणि पाठवतो, नाहीतरी चालूच आहे ना. मग कशाला गरज आहे जायची कुठं. जे शब्द आम्हाला अडचणीत येऊ देत नाही, जे शब्द आम्हाला अनुकूलता देतात, ते शब्द म्हणजे अभंग आहे. दुसरा भ शब्द आहे. भ म्हणजे जे आमच्या संकल्पाचा भंग होऊ देत नाहीत. आणि मग इतकं चांगलं वागल्यानंतर माणसाला थोडंसं टेटरपणा येते, तर गर्व जे वाढू देत नाही ते अभंग. गर्व जे वाढू देत नाहीत ते अभंग. माणसाने खरंच सरळ राहावं, मोकळं राहावं, मस्त प्रेमाने राहावं. आम्ही ते संकेतचे इथे जेवत होतो, बाबा स्वतःच म्हणाले, मला जर असं कोणी पाहिलं तर म्हणणार नाही म्हणे का हा भगवानगडाचा महंत आहे म्हणून. एक सोपी व्याख्या सांगू का तुम्हाला. आपल्यापाशी येऊन बसल्यानंतर दुसऱ्याला आनंद देता आला पाहिजे. आपल्यापाशी येऊन बसल्यानंतर दुसऱ्यांना बरं वाटलं पाहिजे. हो, आपण तर आल्यानंतर काय विचित्र परिस्थिती आहे, काय बोलावं तर ते जाऊ द्या. आम्हाला बळकट ओव्या करतात, अभंग करतात, भागवत करते, रामायण करते. आणि ज्यांचं मन बळकट राहिलं नाही ना, त्यांची फसगत होते. त्यांची फसगत मोठी विचित्र होते. तुम्ही बघा, नामदेव महाराजांचं मन पाहिजे तसं बळकट नाही म्हणून कच्चे ठरवले गेले. पाहिजे तसं मन बळकट नाही, कच्चे ठरवले गेले. चांगदेवानं हटयोगानं सगळं ताकद निर्माण केली, पण मन पाहिजे तसं बळकट झालं नाही. कोरे राहिले, कच्चे कोरे. पण ते ठीक तरी होते, ते चांगल्याच्या संगतीत होते. आपण
आणि मग हे बळकट कोण करून देते माहित आहे? याच्याकरता तुम्हाला संतांना जोडावं लागते, प्राप्त करावं लागते. तोच भाग्याचा उदय आहे पहिल्या चरणात. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, शब्दांकडे लक्ष द्या बरं. बरेच लोक काय म्हणतात, संत भेटले म्हणजे भाग्याचा. तसं नाही आहे ते. ते हे जोडे संत पाया, हा भाग्याचा उदय आहे. इथं पुरुषार्थ आहे, इथे पुरुषार्थ आहे. कोणता पुरुषार्थ आहे? आपण संतांना दूर करणारे आहोत. कुठं जोडले आपण संत? जोडणं हा पुरुषार्थ आहे. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, परमार्थ महाधन जोडी. सगळीकडे जोडण्याला महत्व आहे. इथं तर तोडणारेच जास्त आहे. जोडणं म्हणजे काय आहे? पुरुषार्थ आहे. आणि पुरुषार्थाशिवाय संत भेटले तर मजा येत नाही. रामायणामध्ये प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र, सीता माता वनामध्ये जायला निघतात आणि लक्ष्मण सुद्धा त्यांच्या सोबत आहे. लक्ष्मण संत आहेत, यांनी जोडलेले नाही आहेत. ते स्वतःच्या उदारतेनं सोबत येऊन राहिले. आणि मग जोडलेले नाही म्हणून जेव्हा राम हरणाच्या मागे जातात ना, तेव्हा किंमत नव्हती म्हणून सीतेनं जोडलं नव्हतं ना म्हणून काढून दिलं. जोडता नाही आलं, काढून दिलं. जर संतांना काढून दिलं तर रावणासारखे असंत येतात आणि तेही संन्यासी बनूनच येतात. विठ्ठला विठ्ठला बाबांनी आल्याबरोबर पहिलं वाक्य वापरलं होतं की अंधश्रद्ध बनू नका. पाय धू धू संताच्या पायाची चमडी खराब करू नका. तुम्ही महाराज, तुम्ही लोक भाग्यवान आहात. तिकडं मराठवाड्याकडं तिकडं चांगल्या परंपरेच्या संप्रदायाच्या बैठकीत जायला भेटते. आमचं काहीतरी पाप असेल मागच्या जन्माचं. भेटतात काही काही लोक आम्हाला. मी मला सांगितलं ते त्या भंडाऱ्याकडे तुम्ही गेले ना, ते मागून हात पकडते, समोरून ती ओली नसते, ते अक्षर ते धडतेन दाबते आपल्या डोक्यात.
आणि किती नाही म्हणत यायले मला जमत नाही, नाही आम्ही लावल्याशिवाय राहत नाही, लाव. आता आम्हाला पाकिटाची काळजी, एवढ्या दूर आलं तर वापस जायचं तर गाडीची सोय तर झाली पाहिजे. लाव मग दाब. तांदूळ डोक्यात खाऊ नको घालू. बरं लेकाचं एखादा कट्टा बांधून नाही देत, घरी गेल्यावर खाजाबा भात करून. संत जोडता आले पाहिजे. अजून रामायणातला प्रसंग सांगतो. आता भागवत तर सांगूनच राहिलो तुम्हाला, रामायणातलं सांगतो आता. आणि बरंच आहे आपल्यापाशी, मालच कमावलं आयुष्यभर, दुसरं काय कमावलं, पैसे नाही कमावले. हनुमानजी संत आहेत आणि हनुमानजी सीता मातेचा शोध घ्यायला गेले. सीता मातेचा शोध घ्यायला गेले आणि रावणाच्या समोर उभे आहेत. रावणानं बंदी बनवून आणायला सांगितलं, मेघनाथानं आणलं आणि हनुमानजी उभे आहेत. कोण आहेत हनुमानजी? संत आहेत. संत जोडले का? बरं जाऊ द्या, नशिबानं तुमचं काहीतरी प्रारब्ध असेल, संत समोर आहे ना. काय केलं रावणाने? भेटलेले होते ना, अपमान केला आणि काय केलं? शेपटी पेटून देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ मोरारी बापूंनी फार छान सांगितला होता. संताला सगळ्यात जास्त माकडाला शेपटीवर प्रेम असते, जसं माणसाला नाकावर असते. म्हणून लोक काय म्हणतात, नाक कापलेले का तुझं? माणसाचं नाकावर प्रेम जास्त असते, माकडाचं शेपटीवर जास्त असते. माकडाची शेपटी म्हणजे त्याची प्रतिष्ठा, संतांची शेपटी हनुमंतरायांची त्यांची प्रतिष्ठा. प्रतिष्ठा रावणानं जाळण्याचा प्रयत्न केला, संताची प्रतिष्ठा जळली नाही, लंकाच जळली. असे किती रावणाच्या अवलादी आल्या आणि भगवान बाबांसारख्या संताची प्रतिष्ठा त्यांनी जाळण्याची प्रयत्न केले ना, त्या अवलादी जळून जातील, भगवानगड कायम राहील. कमी नाहीत. आणि जिथं चांगलं होते तिथं तर धुपट काढायचं लोक प्रयत्नच करतात. सहन कोणाला होते चांगलं? हा, हे जग मोठं विचित्र आहे हो. हे तुम्ही बघा ना, विचित्र आहे. मृत्यू लोकांची उभराटे. जेव्हा जन्मदिवस साजरा करायचा असतात तेव्हा हे येड्या अवलादी दिवा विझवतात. जेव्हा माणसं मरतात तेव्हा हे मेणबत्त्या लावतात. इथं तुमचं कोणाला घेणं पण पडलेलं आहे. तुमचं चांगलं व्हावं हे कोणाची अपेक्षा आहे? लग्न ज्याचं असते ते सगळ्यात मागं घोड्यावर. घोड्यावर कोण बसलं? माणूस म्हणा ना. नवरदेव घोड्यावर आणि नाचणारे कुठं? बरं कोणाच्या निमित्तानं आहे? नाचून कोण राहिले? हे घोड्यावर. आणि माणसाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्ययात्रेमध्ये सगळ्यात पुढं काय असते? माणूस. लोक माग. दुःखात माणूस मागं राहतात, सुखात लोकच पुढं पुढं करतात. या जगात आपण राहून राहिलो हे आपल्याला कळत नाही. आणि असे लोक जुळून करता काय? तुमचं भाग्य उदयाला कधी येते? कधी येते? आणि ज्ञानोबारायांसारख्या संतांना, तुकोबारायांसारख्या संतांना परमार्थातलं गूढ तत्व भेटलं. त्याचं कारण काय आहे? कोणी दिलं ते? निवृत्तीने दिले माझे हाती, निवृत्तीने दिले माझे हाती, निवृत्तीने दिले माझे हाती, निवृत्तीने दिले माझे हाती. त्या देवाला दिले, निवृत्तीने दिले, निवृत्तीने दिले माझे हाती, हाती. आवाजच बारीक नाही आहे, स्मरणशक्ती भी बारीक आहे. ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवाला धले. कोणी दिले? निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीनाथांना कमावलं, जोडलं, म्हणून भाग्याचा उदय आहे. आपल्याही भाग्याचाच उदय आहे ना.
चांगले लोक मिळणं हा भाग्याचा उदय आहे. मग चांगले लोक मिळत नाहीत, कारण की बहु एकांतावरी प्रीती तया जनपदाची, बहु एकांतावरी प्रीती दया जनपदाची खंती. मग असे लोक भेटण्याकरता आपल्यापाशी काहीतरी असलं पाहिजे ना, काहीतरी असलं पाहिजे ना. हीच तर मोठी अडचण होते. अजून हरिपाठामध्ये फार सुंदर विषय आहे. हे संत जे जोडायचे आहेत ना, ते संतही त्या ताकदीचे पाहिजे, हे नावाचे नाही आहे. त्या वृत्तीचे संत पाहिजेत ना. आणि त्या संतांचं वैशिष्ट्य काय माहित आहे? प्रत्येकाची अपेक्षा आहे शांती समाधानाची, भेटत कोणाला नाही. आणि शांती समाधान जिथं रमते ना, ते ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, भगवान बाबा. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. जिथं समाधान रमते तिथं ते संत, तिथं जर आपल्याला रमता येत असेल, भाग्याचा उदय ते जोडे संत पाय, शांती समाधान अहंता ममता दौडोनी निज शांती वरिले. निळोबारायांनी आरती करत असताना म्हणता, निज शांतीला तुकोबारायांनी वरलाय. आणि हे संत सामान्य नाहीत. असा भाग्याचा उदय झाला पाहिजे आपला, तेव्हा असे संत जोडता आले पाहिजे. आणि खरंच आपल्या सगळ्यांच्या भाग्याचा उदय आहे की जिथं खूप लोक वाट पाहतात, यावं म्हणून अपेक्षेनं विचार करून राहिले, ते शास्त्री बाबा आपल्या इथं आले. भाग्य आहे आपलं. लोक काय पैसे द्यायला कमजोर आहेत का? आमच्या 2 कीर्तनकारांना ऑफर दिली ती, आमच्या 2 कीर्तनकारांनी ऑफर दिली ती का तुम्ही कथा द्या, कोटी घ्या, तुम्ही कथा घ्या, कोटी घ्या, हेलिकॉप्टर हे ते हे उलट त्यांच्यावर. तिथं जमत नाही, तिथे काय अडचण आहे ना. मीही फारसं कोणाला घाबरत नाही, पण मलाही तिथं थोडस विचारच पडतो. तिथं अडचण आहे ना. ते स्वतःच्या मस्तीमध्ये रममान असणारे आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यासारखं समजता का रे लेको मला. वाक्य फार वेगळं आहे बरं. पैशानं आमच्या सारख्यांना विकत घेता येते, पैशानं साधू संतांना विकत नाही घेता येत. शक्यच नाही, पॉसिबल नाही आहे. आणि लोक कोणत्या अहंकारात आहे, आम्ही एवढे खर्च केले आणि याले आणलं, उरावर बसो. हा आमच्या हा आमचा झाकीवाला पोरगा, याच्या गावाकडले पोर, एक त्या बाईची तारीख घेऊन द्या, तुम्ही म्हणसाल ते देतो. घे ना. भूती ना काय कमी आहे? काही मिळत नाही, पैसे गमावून राहिलो, सगळं गमावून राहिलो, भेटून काही नाही राहिलो. हा भाग्याचा उदय नाही आहे, दुर्भाग्याचा उदय आहे. ते हे जोडी असंत पाय, ते पायही म्हणाव नाही, तगडे म्हणाव. पायाच्या तरी लायकीचे आहे का ते? पाया आपल्यासारख्याचे बिचारे कथा कीर्तनात श्रद्धेनं जातात. ते मी टीका नाही करत बरं. मी एका बाईला, चांगली प्रसिद्ध होती आमच्याकडली कथाकार, माझी कीर्तन घेतली. आणि कीर्तन घेतल्यानंतर मी गेलो तिथं, 8:30 पावणे 9 वाजले तरी हरिपाठ होते, त्याची भागवत कथाच चालू. अरे म्हटलं काही टाइम काही आहे की नाही याच्यात, काही हे काही पद्धत आहे? म्हणलं हरिपाठ कधी करसाल, मग कीर्तन कधी? महाराज म्हणे आता मग तुम्ही मुक्कामीच आहे ना. म्हणलं तो नवरा समोर पागल आहे का? येडी काही मूर्ख, काही बोलायची पद्धत. मुक्कामी आहे म्हणजे रात्रभर मी काय ते मंदिरात पहारा घेऊन बसू? मी खरंच म्हटलं तिला, हे मी ऑन रेकॉर्ड बोलून राहिलो. मी खरंच म्हटलं बाई माझी कीर्तन घ्यायची नाही डबल. हे पागलपणा तुम्ही करत जा, माझी कीर्तन नाही घ्यायचे. असे भेटू नये हो. आणि असे त्यांना भेटतात ज्यांचं पुण्य कमी पडते.
पूर्वजन्मे सुकृती थोर केली ती मजा आज फळाशी आली, परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संताची. असे संत जोडता आले पाहिजे. आपलं भाग्य आहे की आपल्याला भगवान बाबा वामन भाऊ सारखे संत जोडता आले. आणि ते हे जोडी संत पाय. बाबा नेहमी सांगतात पाय म्हणजे ज्ञान. संतांचं ज्ञान जोडता आलं पाहिजे, अभंग ओव्या जोडता आला पाहिजे, तेव्हा उपयोग आहे. आणि हे ज्ञान ज्यांच्याकडे असते ना त्यांचा इफेक्ट पडतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांच्यामुळं 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे राष्ट्रपती होते. ते रशियामध्ये गेले. रशियामध्ये जो स्टॅलिन होता ना, त्या स्टॅलिनचा त्यांचा संवाद चालू झाला आणि त्या स्टॅलिननं म्हटलं, यू इंडियन्स आर सो स्पिरिच्युअल, यू बिलीव्ह इन गॉड्स. तुम्ही भारतीय लोक आध्यात्मिक आहात, धार्मिक आहात, तुम्ही देवाला मानता, मी देवाला मानत नाही. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारतो, त्या 3 प्रश्नाच्या उत्तरावरून नंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही देवाला मानता की नाही मानत. म्हणजे तुमचे अधिकारी जर तुमच्या सोबत खोटे बोलले तर तुम्हाला काय वाटत? खूप रागील, एकदम रागील, मी त्याला शिक्षा देईल, कारण की मला सत्य खूप आवडते, मला सत्य खूप आवडते. ठीक आहे, तुम्ही जे रशिया चालवून राहिले तर तुमची हे चालवण्यामागची भावना काय? म्हणजे सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे, ही भावना आहे माझीवाली. जे माझ्या याच्यामध्ये भ्रष्टाचार करतील, लोकांना आमच्या त्रास देतील, त्यांना मी बाहेर काढून देईल, सगळ्यांचं कल्याण व्हावं ही माझी अपेक्षा आहे. बरं, ठीक. आणि माझा 3रा प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या देशामध्ये स्वच्छता निर्माण करावी वाटते? हो म्हणे, मला माझा देश सुंदर करायचा आहे. मग म्हणे तुम्ही देवाला मानता, कारण की तुम्हाला खरं आवडते, म्हणजे तुम्ही सत्याला मानता, तुम्हाला लोकांचं चांगलं व्हावं वाटते, कल्याण व्हावं वाटते, कल्याण आपल्यापाशी आहे. आणि त्यांची तपपूर्ती झाली ना. इथे बऱ्याच जणांची तपपूर्ती झाली, त्यांची झाली, यांची झाली, माझी झाली. माझी तर 16-17 झाली. हा सांगत होता 16-17 वर्ष झाले म्हणे तुम्ही कीर्तनाला येता, पण अजून तुम्ही बदललं नाही. आणि सांगितलं तुम्ही देवाला मानता. कसं काय? म्हणजे तुम्ही सत्याला मानलं, तुम्हाला खोटं आवडत नाही म्हणजे सत्याला मानता. सत्यम परम धीमहि, तो आमचा देव आहे. सत्य ज्ञानावंत गगनाचे प्रावर्ण, तो आमचा देव आहे. तुम्ही सांगितलं की सगळ्यांचं चांगलं व्हावं, कल्याण म्हणजे शिव, मग तुम्ही शिवालाही मानता. सत्यम शिवम. आणि तुमची अपेक्षा आहे रशिया सुंदर करायची आहे, तर तुम्ही सुंदरतेला मानता, म्हणजे तुम्ही आमच्या देवाला मानता. या शब्दानं स्टॅलिनवर इतका फरक पडला की तो नेहमी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासोबत आध्यात्मिक चर्चा करू लागला. भाग्याचा उदय ते हे जोडे. पण असे संत जर भेटले तर म्हणा, तू तिथून दुसरीकडे जाऊ नको, दुसऱ्या चरणात.
असे संत जर तू जोडले तो भाग्याचा उदय आहे. पण असे जे संत आहे ना, यांना सोडू नको. येथून या नुठवी माथा मरणा वाचूनी सर्वथा. अरे मरण झालं तरी चांगल्या संताची अपेक्षा असते. वारकरी संप्रदायात उदाहरण आहे संताजी महाराजांचं. संताजी महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा संवाद झाला होता गायी चारता चारता. आणि संवाद झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं, तुकोबाराय पहिले जर तुम्ही गेले तर तुमच्या मातीला मी येईल, आणि मी जर पहिले गेलो तर माझ्या मातीला तुम्ही या. तुकोबारायांनी निरोप पाठवला वैकुंठाला जात असताना. पण तुकोबारायांचा निरोप जेव्हा आला तेव्हा संतू जगनाडे जे होते ना, संताजी जगनाडे, ते त्यांच्या कामात होते, ते पोहोचू शकले नाही. नंतर त्यांना वाईट वाटलं, मी संसारात गुंतलो तर मला जाता आलं नाही. आणि मग संताजी जगनाडे वारले आणि त्यांचा देह पडला आणि त्यांच्या मुलांनी त्यांना माती देण्याकरता नेलं. तर असं वर्णन आहे कथेमध्ये की त्यांचं डोकं जे होतं ना, ते राहुराव वर येत होतं. ती मातीमध्ये बुजतच नव्हतं, मातीमध्ये बुजतच नव्हतं. शेवटी तुकोबारायांना यावं लागलं. आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. आणि तुकाराम महाराजांनी जेव्हा माती टाकली ना, तेव्हा ते मुंडकं जे आहे ना ते दबलं. नंतर समाधी देता आली. येथून या नुठवू माता मरणा वाचूनी. तुम्ही म्हणसाल महाराज मग आम्ही मेल्यावर करू असं. परमार्थ मृत्यू काय होतो हा नंतरचा विषय आहे हो. सध्याचं जीवन बघा. आणि मगाच सांगितलं की आपण रोज कथा कीर्तनातून घरी गेल्यानंतर आरशात पाहायला पाहिजे का काही वेगळं दिसतो का आपण. तुम्ही म्हणसाल महाराज मलाच काही असं वेगळं वाटत नाही. माझ्या नजरेतून पहा, नंतर समजेल. चेहरा बदलतो, डीएनए बदलतात. बरं, संतांच्या संगतीमध्ये डीएनए बदलतात. वाल्याचे डीएनए बदलले नारदाच्या संकटीत, वाल्मिकी झाले. डीएनए बदलले पाहिजे, गुणधर्म बदलले पाहिजे. रक्त बदलते आणि विरक्तता येते. हे संतांच्या संगतीमध्ये होते. पण असे संत जर आम्हाला भेटले तर तुकोबाराय म्हणतात त्यांना तुम्ही आदर द्या, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये भक्ती आणि भाग्याची उधळण वाढेल. शेवटच्या चरणात
टाळी टाळी
फायदा काय झाला? भक्ती भाग्या झाली, याची वाढ झाली. आणि हे होत असेल तर हे फक्त संतांच्या ज्ञानानं होईल. आणि हे ज्ञान तुम्ही जोडणं हे भाग्याचा उदय आहे. आणि या ज्ञानापासून येथोनिया नोठमू माता, असं आमचं जीवन घडलं पाहिजे, असा या अभंगाचा भाव आहे. तो मांडण्याचा प्रयत्न केला. आणि लक्षात घ्या, पाश्चिमात्य ज्ञान जे आहे ना, ते तुम्हाला आकर्षण शिकवते आणि अध्यात्म तुम्हाला खरं प्रेम शिकवते. मोठं जीवन कोणतं असते? कोणाच्या प्रेमात पडल्यापेक्षा सगळ्यांना प्रेम करून सगळ्यांना आपल्या प्रेमात पाडणं हे मोठं जीवन आहे. कोणाच्या तरी प्रेमात पडणं ते काय? ते प्रेम तरी असते का? ते आकर्षण असते, ते प्रेम नसते, तो मोह असतो एक प्रकारचा. आणि विशेष करून तरुण पिढींना विनंती आहे, पाश्चिमात्य ज्ञान जे आहे ना, जनावरासारखंच राहायला शिकवते. पाश्चिमात्य भाषेमध्ये सभ्यता नाही आहे. मी MA इंग्रजी आहे बरं. तुम्ही धोत्रावर मगाच म्हटलं तुम्हाला जाऊ नका म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे सगळं, पण नवीन कोणी असतील तर. पाश्चिमात्य ज्ञानाची सुरुवात ए पासून होते आणि शेवट झेडवर आहे. ए म्हणजे ॲनिमल आणि झेड म्हणजे झेब्रा. जनावर, जनावरापाशीच थांबा. आमचं ओव्या आणि अभंग ज्या भाषेमध्ये आहे ती ज्ञानोबारायांची मराठी आणि तुकोबारायांची मराठी जी आहे ना, ती अ म्हणजे अज्ञान आणि न म्हणजे ज्ञान. अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी अभंग आणि ओवी आहे. त्याला आपण जोडलं तर आपलं जीवन धन्य होईल. त्याला ज्यांनी जोडलं ते संत व ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा आणि वामन भाऊ. त्या बाबांच्या गळ्यामध्ये सोन्याची समाधी होती आणि त्या सोन्यासारखं मंदिर भगवान गडावर बनवून राहिलं. त्याच्याकरता सगळी सोन्यासारखी लोक जी आहे ना, जी सामान्य लोक आहे, कष्टकरी, मजूर, कामगार, शेतकरी, ऊस तोड मजूर जे आहेत ना, ते पैसे देऊन राहिले आणि त्या पैशामधून ते मंदिर बनवून राहिलं. आणि मी सगळ्या मोहा आणि आपल्या सगळ्या यवतमाळ परिसराचं मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला. मलाही वाटलं नव्हतं एवढं. बाळूभाऊंचा विश्वास होता, ते जेव्हा बसले ते म्हणाले बाबा होतील 50 पर्यंत. पण मला नव्हतं वाटत. मला माहित आहे नाही आपला विदर्भ म्हणजे किती अवघड आहे हो. पण तरीही आणि वैशिष्ट्य सगळ्यांचा तितकाच हे असते. बाबा ज्या ओझर गावला गेले ना, ते गाव खूप मोठं होतं आपल्यापेक्षा, पण त्यांनी 33 का 34 काहीतरी 35 लाखांचं दिलं. आणि आपल्याकडं पहिल्यांदाच आले. पहिल्यांदाच भगवान गडाची गादी जी आहे ती इतक्या वर्षानंतर भगवान बाबा आले होते असे जुने माणसं सांगतात. त्याच्यानंतर आज बाबा आलेले आहे आणि बाबांना आपण दिलं. कमी नाही बरं, तिथं 350 एकर जमीन आहे भगवान गडाची. आणि 1-250 एकर जमीन तर फक्त त्या हरिश्चंद्र डोंगराची आहे, ती बाबाच्याच नावानं 7/12 आहे. 350. आणि भीमसिंग महाराज साधे होते म्हणून खूप लोकांना लुटलं. नगरची असेल, संभाजीनगरची असेल, तिची जमीन गेली. मोहोटा देवीची जमीन सुद्धा बाबाच्या नावानं 7/12 आहे. आणि बाबा किती हुशार होते त्या काळामध्ये, लक्षात घ्या. हे गडावर भाषणाचे वाद झाले ना, तर याच्यामध्ये शास्त्रीजीला ताकद काऊन भेटली माहित आहे? बाबानं पहिलेच ती जमीन एने करून घेतली होती. एने कशाला म्हणतात हे मलाही समजत नव्हतं. एने म्हणजे त्या जमिनीवर कोणतेही राजकीय कार्यक्रम घेता येत नाही अशी ती जमीन बाबानं तेव्हाच करून घेतली होती. म्हणून तर मिठ्ठू मुरला. इतकं सोपं होतं का ते? बाबानंच सगळं करून ठेवलेलं आहे. आपण नाही देऊन राहिलो, बाबांनी आपल्याकरता हे कार्य केलेलं आहे. आणि अशा परंपरेचा गौरव आपण बाळगला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी एकदा स्वतः करताच टाळ्या वाजवा, संपूर्ण परिसरात. पाहिजे तसा आवाज नाही आला. वटाण्याची आणि आलूची भाजी चांगली होती आज. गरम मसाला होता, गरम आवाज आला पाहिजे सगळ्यांनी जोराने एकदा. बस झालेला आहे. फक्त 1 मिनिट बाबांचं आणि भाऊंचं एकदा भजन करू आणि सेवेला पूर्ण एकदा. भगवान बाबा हो भगवान